करते. आज आपण परत गौरी गणपतीचा काष्टा साडीचा व्हिडिओ घेऊन आलेला आहोत. तर परवाचं जे स्टँडचा बनवून तुम्हाला मी व्हिडिओ दाखवलेला त्याच्याच पाईपचा उपयोग करून मी आज आडणीला तुम्हाला स्टँड बनवून दाखवणार आहे. एकदम सोपं आणि साधा आहे. जास्ती काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरी अशी आडणी असते बरं का. ही लोखंडी आडणी आहे. ही आपल्याकडे प्रत्येकाकडे असते आणि परवडणारी पण आडणी आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये काय केलंय बघा. हा जर पूर्ण गोल राऊंड असेल ना तर त्याला साडी नेसवल्यावर हा राऊंड असा आला बाहेर तर तो अजिबात छान दिसत नाही. साडी अशी पूर्ण पुढे येते, फुगीर होती खालून आणि काष्टार त्याला नेसवताच येत नाही. पहिली गोष्ट तर त्याला काष्टार नेसवता येत नाही. तर मी आज काय केलंय बघा. ही जी आडणी आहे त्याचा सपोर्ट साठी हे पाठीमागचा अर्धा गोल मी तसाच ठेवलेला आहे आणि हा इथून बाहेर जो गोल असतो तो मी कट करून घेतलेला आहे. कारण आपल्याला ह्याही आडणीला काष्टा साडी नेसवता यावी त्यासाठी. तर सगळ्यात पहिलं सांगते बघा. ही आडणी आपल्या प्रत्येकाच्या घरी असते ना तर ही घ्यायची आहे. इथून ह्याचा कट करायचा आहे. जरी तुम्हाला गोल साडी नेसवायची असेल ना तरी काही प्रॉब्लेम नाही. असा कट केल्यानंतर तरी पण व्यवस्थित अशी गोल साडी पण नेसवता येते. तर बघा ही आडणी आणि हे जे दोन पाईप आहेत ना ते आपल्या जो पाईपचं स्टँड बनवलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलेले होते. तर हे दोन पाईप आहेत ते ह्याच्या बरोबर इथं ठेवून घ्यायच्यात. अशा पद्धतीने असे पाईप लावून घ्यायच्यात. थोडस क्रॉस वगैरे बघून घ्यायचे आणि हे झाले आपले पाय. तर हे पाय आपण ह्याच्यामध्येही टाकून ठेवू शकतो बघा. अशा पद्धतीने हे पाय असे ठेवायचे आहेत जेणेकरून आपल्याला काष्टाही खूप छान वाटेल. किंवा तुम्ही हा पाईप असाच ठेवला आतमध्ये सरकवून आणि इथं जर पाय ठेवला तरीही चालेल. चला तर सगळ्यात पहिला आपण आता हे जे आहे हे पॅक करून घेऊया. ते पॅक करण्यासाठी बघा सगळ्यात पहिलं वरून सुरुवात करायची. आता आपला हा जो घेर आहे तो खूप कमी आहे आणि हा भाग जास्ती झाला तर साडी अजिबात छान वाटत नाही. तर पूर्ण असा सेम भाग पाहिजे. त्यासाठी आपण घरात जे मोठे कपडे वगैरे आहेत ते घ्यायचे आहेत तुमचे आणि त्याने हे पण पूर्ण पॅक करून घ्यायचं अशा पद्धतीने. हे बघा मी इथून पहिली गोष्ट हे काढून तुम्हाला दाखवते. इथून मी पॅक करते. आता तुम्ही ह्या ठिकाणी रबर बँड लावून तुम्ही आता ह्या ठिकाणी एक बटन लावून पॅक करू शकता किंवा दोऱ्याच्या साह्याने बांधूनही पॅक करू शकता. मी बघा एक बटन घेतले आणि त्याच्या साह्याने हे इथं पॅक करून घेते. परत आपल्याला हे सर्व एका नाडीने बांधून घ्यायचंय बरं का. तर हा भाग झालेला आहे तेवढा. तर आता आपल्याला वरचा भाग जो आहे तो भरपूर जाड हवा आहे कारण खालच्याला मॅच झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपण तो भाग करून घ्यायचा आहे. कुठं जाड कुठं पातळ ते आपल्या हिशोबाने करून घ्यायचे. हा मध्ये जो आहे तो पूर्ण असा राहू द्यायचा आहे मधला भाग जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये बॉडी बसवता येईल इथपर्यंत. अशा पद्धतीने आपण आता एक स्टेपला पॅक करून घेतलंय. आता जर तुम्हाला पाय फक्त ही साईड हवी असेल तर इथं पाईप ठेवून ह्याच्यामध्ये जातोय की नाही चेक करून घ्यायचा. पाय असा जरी ठेवायचा असेल तरीही चालेल. तुम्ही इथं त्याला बांधून घेऊ शकता. हे बघा इथं असं पाईप उभे करायच्यात. तर आता काय होतंय इथपर्यंत पॅक केलंय आपण. तर हा पाईप जो आहे तो थोडासा मोठा आहे. मी पहिलं स्टँड बनवलं त्या हिशोबाने घेतलेला आहे बघा. हा पाईप इथं मोठा आहे तर हा पाठीमागे जात नाही. पण हा पाईप जो आहे तो इथं ठेवला तर असा आतमध्ये जातो. त्यावेळेस त्या पायाला फिनिशिंग करताना खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून हे साईडला घ्यायचंय आणि दोन्हीच्या मापाने बरोबर गुंडळून घ्यायचं आहे ते. मी घरातील कोणताही कपडा गुंडळू शकते. हे पहा अशा पद्धतीने आपण पाय सिक्युअर करून घेतलेत. आता माझ्याकडे हे दोन एकसारखे कपडे आहेत म्हणून मी ह्या पाईपांना अशा पद्धतीने इथंच गुंडळून घेतेय जेणेकरून आपल्याला पिनअप करताना ही पायाला व्यवस्थित करता येते. म्हणून अशा पद्धतीने हे
इथं पॅक करून घ्यायच्या। हे पहा, मी इथे गाठ मारून घेते पाईपला। हे बघा, अशा पद्धतीने मी हे पाईपला गुंडाळून घेतलेला आहे। आता जो आहे तो हा पाईप इकडे ठेवायचा आहे आणि हे थोडस फिरवून घेते म्हणजे मला व्यवस्थित करता येईल। हे बघा, हा पाईप जो आहे तो दोन्ही पाईपांच्या मधलं अंतर व्यवस्थित करून घ्यायचंय, जास्ती इकडं नाही ना इकडं असं करून घ्यायचंय। हे इथं वरती खूप जाड आहे त्याच्यामुळे मी इथून हे पॅक करून घेते। काळी रस्सी कट करून आणलं 2-2 हात। हे बघा, हे इथपर्यंत पुरलंय। आता याला गाठ मारता येत नव्हती तर मी त्याला दोरीने पॅक करून घेणार आहे व्यवस्थित असं। हे पहा, अशी रस्सी घेतली आणि ह्या रस्सीनं हा पाईप इथं मी पॅक करून देणार आहे। तुम्ही काष्टा साडी नेसवा नाहीतर साधी साडी नेसवा, हा पाईप आता आपल्याला खूप उपयोगी होणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे मी ह्याला छान असं पॅक करून घेते म्हणजे मला प्रत्येक व्हिडिओ मध्ये परत परत करायची काही गरज पडू नये। अशा पद्धतीने मी तर ह्याला पॅक करून घेते। त्यास थोडासा असा उचलून घेतला तरी तो बसतोय। आता ह्या साईडचा जो पाईप आहे तोही मी तशाच पद्धतीने पॅक करून घेणार आहे। केलेले आहे दोन्ही पाय आता आपले पॅक करून झालेत हे आडवी सोबत अशा पद्धतीने। तर आता आपल्याला इथं थोडीशी बॉडी आणखी जाड हवी आहे तर आणखी आपण त्याला कापड गुंडळणार आहे। पूर्ण गुंडळून घेणार आहे म्हणजेच हे पाय पण मी आता त्याच्यामध्ये पॅक करून घेते। हे पहा, हे दोरा घेऊन मी आता हे स्टँडला पॅक करून घेते।
हे बघा इथला भाग असा आहे, हा भाग असा झालेला आहे. झाली आपल्या गौरीची बॉडी तयार. आता आपल्याला हवा असेल तशी आपण ह्याच्या साडी नेसवू शकतो. चला तर आता आपण काष्टा साडी नेसवणार आहोत. तर काष्टा साडी कशी नेसवायची गौराईला ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये परत एकदा दाखवणार आहे. आपण स्टँड बनवून जी गौराईला काष्टा साडी नेसवली त्यातलाच हा प्रकार आहे, फक्त थोडासा वेगळा आहे. तर आता आपण सगळ्यात पहिले एक साडी घेतलेली आहे, ह्याची पिनअप करून घेऊया. तर आपण एक काठापदराची साडी घेतली, त्याची अशी उभी न करता अशी आडवी आहे अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायची. हे पहा अशी पिनअप व्हायला हवी, आपण जशी पदराची करतो त्या पद्धतीचीच. आणि छोट्या साईज मध्ये करायची, खूप मोठी नाही करायची आपल्याला. गौराईला साडी नेसवताना नाही पिना जवळच घेऊन बसायच्या, म्हणजे साडी जी आहे ती पटकन नेसवायला सोपी पडते आपल्याला. थोडीशी पिनअप करून घेते अगोदर. एकसारखी यायला हवी आहे. मी 3 पिन लावून घेतलेले आहेत इथं. झाली ना तर आता आपल्याला परवाच्या साडीसारखीच साडी नेसवायची आहे. तर ही साडी पाठीमागून न टाकता, आता लक्ष द्या, पाठीमागून न टाकता ह्या पायाच्या खालून घ्यायची, इथून अशा पद्धतीने करून घ्यायच्या. अशी करून घ्यायची आणि ही साडी वरती पहा. आता आपण हे गौराईचं स्टँड जे आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचंय. अशा पद्धतीने मी गौराईचं स्टँड ह्याच्यावरती ठेवून ह्या पद्धतीने आपण करून घेतलं. ही राहिलेली जी साडी आहे ती इथून पलीकडे टाकून घ्यायची आहे, ती ह्याच्यामधून इकडे काढायची आहे. अशा पद्धतीने ही साडी इथं पिन लावून पॅक करून घ्यायची. दीदी दिसते हे पहा, इथं ही पिन लावून पॅक करायची. हे झालेले आहे. इथं करून झाल्यावर हा राहिलेला पदर जो आहे आपला तो इकडं घ्यायचा आहे. हे पहा अशा पद्धतीने करून घेतलेला आहे. तर आता ह्याची आपल्याला इथं पिन करून घ्यायची.
बघा मी बसून व्यवस्थित ह्याची पिनअप करून घेते छोटीशी अशी. जे आहे तर आपल्याला पिन लावून घ्यायची. हे पहा अशी सगळ्यात पहिली खाली एक पिन लावून घ्यायची, त्याच्यानंतर राहिलेल्या पदरची पिन करून घ्यायची आहे पदराची पण. चला तर आपण ही पिनअप करून घेतलेली आहे आता पूर्णपणे. आता आपण इथे वरती बॉडी ठेवून घेऊया. ही जी आहे ती गौराईची बॉडी जी आहे ती आपल्या आडणीमध्ये व्यवस्थित बसवून घ्यायची. बघा गौराईची आपल्याला हवा आहे तेवढा पदर काढून घ्यायचा आहे आणि मग पिन लावून घ्यायची आहे. व्यवस्थित पिन करून घेतली. आता इथली पिन मी काढून घेते. हे व्यवस्थित करून घ्यायचंय. बघा अशा पद्धतीने मी करून घेतलेला आहे. तर ही जी साडी आहे ती इकडे टाकून देते बघा, सोडून दिलेली आहे. आणि ही साडी जी राहिली आपली मधली त्याच्यामध्ये काय करायचं आता आपल्याला इथं सेप द्यायचा आहे. हे बघा हे जे आहेत आता आपले पाईप चेक केलेले जे आहे तो थोडासा उचलून घ्यायचा आहे. बॉडी पकडायची व्यवस्थित असं हे पाय ठेवून घ्यायचं आहे. ह्या पाईप मध्ये थोडासा वर उचलायचा म्हणजे इथून जो आहे तो पाईप मध्ये आपला हा पाईप गेला पाहिजे. हे बघा व्यवस्थित असा पाय बसवून घ्यायचा आहे. पाय बसला की इथं पाईपला
पाय बसलेला आहे आपला बघा किती छान व्यवस्थित. आणि इथून असं हे आपल्याला पॅक करून घ्यायचंय. हा वरचा भाग सोडायचा आहे, पिन घ्यायची आणि पिनाच्या साह्याने इथं आपल्याला पायाच्या सेप मध्ये त्याला पॅक करून घ्यायचं आहे. हे आडणी असल्यामुळं आडणीच्या दोन्ही साईडला आपल्याला बरोबर ते हे बघा इथं मी अशी छान अशी पिन लावून घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या साडीची किनार जी आहे तेवढीच आपल्या पायावरती दिसतेय. आता त्याच पद्धतीने तिकडेही करून घ्यायचंय. हे बघा ही आडणीचा जो पाय आहे त्याला पकडून इकडे अशी पिन लावून घ्यायची, देऊन घ्यायचाय. हा जो भाग राहिलाय हा मधला त्याची आपण पिनअप करून घ्यायची. हे मी पाठीमागे टाकून घेते अशा पद्धतीने. आणि इथं जे आहे ते इथं बघा अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या. मी आता ह्या 4 पाडलेल्या आहेत, त्या 4 मध्ये मी बॉल पिन लावून घेते बघा एकत्र करून. आणि आपण इथं कापड लावल्यामुळे बॉल पिन आरामशीर त्याच्यामध्ये बसली जाते. तर ह्या सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या आपण करून घेतल्यात बघा ह्या साईडच्या. तर अशा पद्धतीने व्यवस्थित करून घेतल्यात. आता ही जी राहिलेली साडी आहे का नाही ही किनार ती आपल्याला नंतर फोल्ड करून अशी व्यवस्थित पॅक करून इथे लावायची. आमची वरती राहिलेली साडी आहे बघा ही अशी आतमध्ये टक करून घ्यायची. हिचा जो आलेला हा भाग आहे हा पदर आहे ना त्याच्या अशा प्लेट्स पाडून घ्यायच्या. ही साईड जी आहे ती पूर्ण मी आतमध्ये अशी खोचून दिलेली आहे, तुम्ही बघू शकता पायाच्या साईजने नुसार. आणि ही जो भाग हा जो भाग आलेला आहे हा जो भाग आहे तो पदराचा भाग आहे. तुम्हाला परत एकदा दाखवते. पदराचा हा जो पदर आहे तो इथं येतोय, तो पकडायचा आहे अशा पद्धतीने. आणि आतमध्ये ह्याचा काठ फोल्ड करायचा आहे बर का. काठ फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्याच्या अशा प्लेट्स पाडून घ्यायच्यात. ह्याची इथून अशी प्लेट करून घ्यायची. हा इथं काठ दुमडायचा आहे आणि इथून हे पहा इथं काठ दुमडल्यानंतर ह्या आतमध्ये घालायचे, पूर्ण आतमध्ये घालायचा आहे हा पदर. हे पहा ह्या साडीचा जो पदर आहे ना हा किनारीचा भाग जो आहे तो पूर्ण त्याच्या आतमध्ये घालून द्यायचा आहे. आणि राहिलेली किनार हे बघा हा तर पायाचा सेप आपण केलेला आहे. आणि ही जी राहिलेली किनार आहे आपल्या साडीची व्यवस्थित करून हा भाग व्यवस्थित करायचा आहे पूर्ण. आणि त्याची ही किनार छोटी करून घ्यायची अशा पद्धतीने. जे आहे याला इथं एक टाचणी लावून द्यायची किंवा तुम्ही पिन पण लावू शकता. हा झाला ह्या साईडचा भाग.
पद्धतीने तुम्ही असंही फुगवू शकता, प्लेटा पाडू शकता. हे बघा, अशा पद्धतीने करून घ्यायचंय. ती पण व्यवस्थित करून घ्यायची अगदी. आणि ती कुठून लावली बघायची, इथून लावलेली आहे. तर इथून अशी व्यवस्थित ही पण साडी ह्याच्या आतमध्ये घालायची आहे आणि इथं बॉल पिन लावून घ्यायची. हे बघा, ह्याला 2 पिन लावायच्या, एक इथं पण लावायची आहे पिन. ही जी किनार आहे ती व्यवस्थित अशी पायावरती सगळ्यात पहिलं तर करून घ्यायची आहे. किनारीने आपला पाय दिसला पाहिजे. हे पहा आपण इथली पिन काढून घेतली होती ना, तर इथं जे आहे ते अशा पद्धतीने व्यवस्थित असं पिनअप करून घ्यायचंय. हे बघा, मी इथं सगळ्यात पहिलं तर ह्याला पकडून इथं पिन लावून घेते. सगळ्या पिना पकडलेल्या आहेत मी इथं व्यवस्थित अशा. आणि हा पूर्ण भाग जो आहे तो असा करून पाठीमागे घ्यायचा आहे. आता हे पूर्ण असं पाठीमागे पॅक करून घ्यायचंय. म्हणजेच हा पुढचाही भाग व्यवस्थित झालेला आहे आपला. हा चौकोन व्यवस्थित करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात पहिला आता इथं आपला कमरपट्टा लावून घ्यायचा आहे. म्हणजे हा जो शेप आहे तो व्यवस्थित असा बसला जातो. म्हणजेच हा शेप एकदम व्यवस्थित आणि छान होतो. हा बघा, इथे व्यवस्थित घ्यायचा आहे असं. व्यवस्थित अशी एकदम पिनअप करून घेऊ. दुसरा हात बघा, आपण आता गौराईची बॉडी ठेवून घेऊया. बघा, सुंदर अशी आपली गौराईचा मुखवटा बसवून झालेला आहे. आता आपण ह्याला सजवून घेऊया.
आपण घालतो त्या पद्धतीचा तात्पुरता ह्याला आंबाडा घालून घेते, जेणेकरून आपण गळ्यातली घालून घेऊया. स्टाईल म्हणजे आपण आंबाडा घालायचा आहे बघा. तर मी सगळ्यात पहिला बटन लावून घेते, जसं की आपण पोनी बांधतो त्या पद्धतीने पोनी बांधून घेते बघा. मी हे बघा पोनी बांधून घेतलेली आहे. आपला बन आहे तो लावून घ्यायचा इथं त्याच्या केस इथं अशा पद्धतीने आंबाडा घालून घ्यायचा आहे, जसं की आपल्या केसांचा घालतो त्याच पद्धतीने गौराईला पण आंबाडा घालून घ्यायचा आहे, राऊंड राऊंड फिरवून.